हे गौतम, पिणार आहेस का रे? माझ्या नावची आणली आहे का? आणली आहे ना. मग पिणार. ऋग्वेद, दारू पिणार आहेस का रे तू? तू पहिले ऋग्वेद म्हणायला शिक बरं. अरे तू नीट ऐकलं नाहीस, मी ऋग्वेदच म्हणलं. ऋग्वेदच म्हणालास का? हा, ये मग लवकर. बस. सर तर काही ऋग्वेदच्या बाजूला बसणार नाहीत, मलाच बसावं लागेल. आज मले पण लय पिवट राहिली रे. कॉन्ट्री सांगा ना किती येते ते. तुला मागितली का क्वांट्री? तू गपचूप बसन पी. आजची सगळी दारू माझ्याकडून आहे. अरे मग तर मला प्यायची ना भाऊ. चला द्या. ती प्लेट आण र. चला घ्या राप आपले ग्लास. हा धर. ये धर. धरा तुम्ही दोघं बी. हा चला चला, उचला पटकन, उचला. चला चला. चेस चीयर्स. चेस. अबे गंदा वास आहे बेचा. अरे पंकज, तू नाक दाबून गटकन पिऊन टाक बरं, टॉप टू बॉटम सगळं. नाक दाबून कसं प्यायचं? पी पटकन, काय नसतंय होत. नाही मागच्या नाही पिन होती. अरे पिल्यावर येते रे बाबा माझ्या. अरे माझे 3 पेक संपले तरी तुमचा एक एकच चालू आहे. कारण घ्या ना रे पटकन, संपवा. चला चेस करतो एकटाच मी. चेस. माझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये का? मला ना चढतच नाही, कधीच नाही. आजचं नाही, कधीच चढत नाही मला. आता या टाइमला कुठून भेटणार आहे सिगरेट कुणाला? येडे का तुम्ही? मिळणार. अरे छोट्या रात्रीचे 3 वाजलेत, आता कुठं सिगरेट भेटणार आहे तुला? सिगरेट प्रत्येकाला मिळणार. देणार ना मी, प्रत्येकाला देणार सिगरेट. पण माझी एक अट आहे, मी जे काय बी विचारीन ना त्याचं खरखरं उत्तर द्यायचं. काय पण काय येड्यावानी गेम काढतंय हे. मग सगळ्यात पहिल्यांदा ऋग्वेद, मला खरं सांग, लग्नासाठी तुला पुरी येतात? म्हणजे पुरी तुला नाही म्हणतात का तू पुरी नाही म्हणतोस? म्हणजे कसं आहे त्याचं? काय फालतू प्रश्न आहे हा छोट्या? ऋग्वेद, माझ्यापासून खोटं बोलायचं नाही बरं का. म्हणजे त्या दिवशी तू आईला जेव्हा बोलत होतास का, अरे तेव्हा मी सगळं बोलणं ऐकलं रे ह्याचं. म्हणजे आईला विचारित होता हे स्थळ आलंय का, आई म्हणते नकार आलाय, आणि तू आता आमच्यापाशी खोटं बोलायला लागलास. हा, यांच्यासमोर काही पण बोलू नकोस. नाही, आज मला बोलू दे. आज हातकून दारू प्यायचं कारणच ते मला बोलायचं. IPS पंकज साहेब, काय कशी चालली तयारी? हा, अरे गप न छोट्या, सगळ्यांसमोर कशाला बोलून राहिला तू? सगळ्यांपासून लपवायचं आपलं दुःख, म्हणजे आपण लय मोठे होणार. अरे बोलत जा ना भावा, तू आहेत ना ऐकून घेणारे. अरे किती दिवस मरतोस? हा, अरे 8 वर्ष झालं बघायलो ना. 8 वर्ष कॉलेजमध्ये असल्यापासून तुझं चालूच आहे हे. बर पेक भर रे, एक भर. गौतम साहेब, गोट्या आमचा लाडका गोट्या. म्हणजे तुम्ही सगळे नंतर मित्र झाले माझे.
माझा लहानपणीपासूनचा मित्र, लय लहान असल्यापासून. म्हणजे अरे तुला असं कसं वाटलं वाट्या, म्हणजे तुझ्या आयुष्यात दुसरे लोक आले आणि तुला असं वाटायला लागलं की तुला माझी गरज नाही. खरंच तसं काही नाही सोट्या. नाही, तू ऐकून घे, ऐकून घे. तू जरी मला मित्र मानित नसलास पहिल्यासारखा, तरी माझ्यासाठी तू आज पण तसाच मित्र आहेस. तुझ्या डोळ्यात बघून मी तुझा त्रास ओळखितो. तुला वाटतंय का मला काय कळत नाही? अरे काय याडा समजलं काय मला? हा, त्या दिवशी बोलताना बोलायचं ना, का नाही बोलला? एवढा लांबचा झालो का तुला माझ्याशी तुला शेअर बी करा वाटणार गोष्टी? मला काही करिअर घडवायचं नाही, फ्युचर नाही माझं, नुसतं टाइमपास करतो, सगळं बरोबर आहे. पण उधाऱ्या कधी केल्या नाही मी. काय सुशील साहेब, छोट्या उधारीचं नाव आल्यानंतर माझ्याकडे असं का बघतोयस? मी काय बोलतोय ते तुला सगळं बराबर कळतंय बरं का, सगळं बराबर कळतंय. त्यामुळं आज माझ्यासमोर खोटं बोलू नकोस, माझ्यासमोर तरी नाही. अरे नाही रे बाबा, खरंच तसं काही नाही. आता तुम्हाला सांगायचंय सांगा, नसेल सांगायचं नका सांगू. सिगरेट काय तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे तुम्ही सांगितलं तरच सिगरेट आहे. जे बोलल मोकळं होईल त्याला सिगरेट आहे. आणि आता वाजलेत रात्रीचे 3, म्हणजे सिगरेट भेटणार नाही. कुठं कुठं भेटणार नाही सिगरेट? तुम्ही कुठं बी जा. मी माझा एक पेक घेतो आणि मग मी झोपतो. तुम्हाला जर बोला वाटलं बोला, सांगा वाटलं सांगा, आणि नसल सांगा वाटलं ऐकाला. ऐकाला तुमची आईची. तुम्हा सगळ्यांना वाटतं की माझं आयुष्य खूप सुंदर आहे, खूप व्यवस्थित चालू, पण असं काहीच नाही. माझी मलाच माहिती आहे मी जगतोय कसा. पूर्ण कर्जात बुडून गेलो. म्हणजे हौस नसते कोणालाच पैसे उधार घेण्याची, कर्जात बुडून जायची. होतात चूक, केल्या मी पण चूक, नाही आलं त्यावेळेस मी मला. म्हणजे एकदम व्यवस्थित असं आयुष्य सुरू होतं माझं. मध्येच त्या ऑनलाईन गेम्सचा लागला. जिंकलो पण हारलो पण. कधी पैसे निघून गेले कळालंच नाही. मग पैसे लावण्यासाठी याच्याकडून उधार घेऊ लागलो, त्याच्याकडून उधार घेऊ लागलो. त्या दोघांचे फोन आल्यानंतर तिसऱ्याकडून उधार घ्यायलो, त्या दोघांचे थोडे थोडे वापस देऊ लागलो. परत 3 जण मला फोन करू लागले. माझ्याकडे तर पैसे नव्हते. मग मात्र भीती वाटायला लागली. मग मी फोन उचलणं बंद केलं. पैसे बुडवायचे म्हणून अजिबात नाही, खरंच अजिबात नाही. फक्त उत्तर काय देणार, म्हणजे माझीच मला लाज वाटायला लागली होती. आणि मी सगळ्यांचे पैसे परत देणार, खरंच सांग, 1 रुपयाही कुणाचा ठेवणार नाही. फक्त वेळ वाईट आहे. पंकज, ती बाहेर येणारी जी पोर आहेत ना, ती मला मारायलाच आली होती. त्यांनी माझी कॉलर घाण झाली आहे म्हणून नव्हती पकडली, मारण्यासाठीच पकडली होती. 2 झापडा सुद्धा मारल्या होत्या, पण तो नव्हताच त्यावेळी तिथे. या वाईट काळात तुमच्यासारखे जे 4-5 मित्र आहेत ना, ज्यांनी मला मदत केली, खरंच मी तुम्हाला कधीच नाही विसरणार. पण या वाईट काळात ज्या लोकांनी माझ्यापासून पळ काढली, धोका दिला, मला टाळलं, अशा लोकांनाही मी कधीच विसरणार नाही. खरंच सांगतो. आता घरच्यांशी बोललो, लोन काढायला लागलो. 10-15 दिवसामध्ये लोन अप्रूव्ह पण होईल. एकदा का लोकांचे पैसे फेडून टाकले की मग सगळ्यांना राम राम. मी भला आणि माझं काम कोणाच्याच कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा राहणार. खरंच सांग, बाकी काय त्याच्या हातात आहे सगळं. आयुष्य बदलायचं असेल तर एका दिवसामध्ये बदलून जाईल. पण हलकं हलकं वाटतंय रे, बरं वाटतंय. लोड नाही.
म्हणजे तुमच्यापासून आता माझी सत्य परिस्थिती लपवायची गरज नाही. बरं वाटतं. मी करतो स्पर्धा परीक्षेची तयारी आणि तुम्हाला माहिती आहे स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेक्शन होणं जितकं अवघड आहे ना त्याच्यापेक्षा जास्त अवघड स्पर्धा परीक्षेची तयारी करताना लोकांना भेटणं आहे. लोक हटकून माझ्या घेऊन राहते. काय करू राहिला, कधी होईल, होणार की नाही, अबे बघ बाकीच्यांचे लग्न झाले, नुसते टोमणे मारते. मग मला लय दुःख होतं. मला नाही आवडत ते. मला काय कोणताच MPSC UPSC करणारा पोरगा तुम्हाला लोकांमध्ये गेलेला नाही दिसणार. त्याचं कारण हेच आहे, लोकांना ना दुःखाची मजा उडवायला खरंच मजा येते. घरच्यांकडे जाते, नातेवाईक काही ना काही बोलत राहते, घरचे टेन्शनमध्ये येते, फोन लावते, अबे कधी होणार आहे तुझं. मग आपल्याला टेन्शन येऊ राहते. मग कधी कधी वाटतं की हे सगळं सोडून जावं, पण पुन्हा लक्षात येतं की आपण सुरू का केलं होतं. गेले 3-4 वर्ष झालं मी गावामध्ये गेलोच नाही आणि जेव्हा केव्हा गेलो ना तेव्हा कोणत्याच मित्राला भेटलो नाही. कारण बिनकामी डिवचू राहते. होईन का नाही भाऊ, सोडून दे, दुसरं काहीतरी बघ, किती दिवस करणार आहे. म्हणजे माणसामध्ये हाय नाही तेवढा कॉन्फिडन्स घालून टाकते हे लोक. आणि ही गोष्ट फक्त तुम्हाला सांगतोय, तुम्ही कुणालाच सांगू नका प्लीज. मी हा शेवटचा अटेम्प्ट देतोय. याच्यानंतर मी नाही करणार, मी सोडून देणार. झालं तर ठीक, नाही झालं तर गावात जाईल आणि बापाच्या हाताखाली मग गडी म्हणून काम करीन. संपलं रे, माझी ताकद संपली भाऊ. यांच्या स्टोरीत आणि माझ्या स्टोरीत फार जास्ती असा काही फरक नाही. माझं पण हेच चाललंय. मी फक्त खोटं नाही बोलत इतकंच, पण खरं पण नाही सांगत. कलाकाराचं दुःखच तसं आहे. त्याची कला पण लपून राहत नाही, दुःखही लपून राहत नाही. एव्हॉल्युशनला गेलो त्यांना चांगला दिसणारा पाहिजे. मग मी नाटकामध्ये काम करायला गेलो, तिथं मला बॅकस्टेज देतात. काय म्हणतात, पुढच्या नाटकामध्ये तुम्हाला लीड रोल देऊ. लीड रोल काय, मला रोलच देत नाही पुढच्या नाटकामध्ये. मी बॅकस्टेज करत जातोय. बॅकस्टेज मी करत राहतो. 4-4 मला काही रोल भेटत नाही. क्षणाला टोमणे मारतात लोक. सहन करावे लागतात. म्हणजे मी जगतोयच त्या आशेवर की आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, असा एक दिवस येईल ज्या दिवशी हे सगळं दुःख बाजूला राहील. म्हणजे तुम्हाला कळतंय का, मी बोलताना सुद्धा माझ्यातला ॲक्टर बाहेर येतोय. कळतंय तुम्हाला. आता तुम्हाला वाटत असेल मला चढली आहे, पण मला नाही चढली. मला कारण चढतच नाही. तुम्हाला वाटलं असेल की मला चढली, पण नाही, मला चढतच नाही. चला, मी पण खरं बोललो, तुम्ही खरं बोलला. ऋग्वेद, मी तुला माफ केलंय भाऊ. इथून पुढं काही मनात ठेवू नको. सॉरी गौतम, खरंच सॉरी रे, खरंच सॉरी. स्वतः तू मा भाऊ आहे, तू पण इथून पुढे काही मनात ठेवू नको. माझ्या मनात काही नसतं भैया. मी माझ्यात एवढ्या त्रासात आहे. मी दुसऱ्यांबद्दल विचार करायला वेळ नाही रे. म्हणजे तुमच्याबद्दल वाईट करायला माझ्याकडे वेळ नाही ना. म्हणून मी मनात काही ठेवलं जणू. माझं एवढं म्हणणे तुम्हाला. बोललो खरं, बोललो सगळे खरं बोललो. स्वतः सिगरेट काढा आता. खरं बोलायला लावलंस माकडा. स्वतः तू आता सिगरेट दे. मला सिगरेट पहिले दे. सिगरेट मला सिगरेट पाहिजे. आम्ही सगळ्यांच्या आयुष्यात इतके दुःख आहेत, कुणीच कुणाला का नाही बरं सांगत. आता कसं रिलॅक्स वाटत राहिलं. धारा बरं सिगरेट. आहेत करा 4. हा आहेत बघा, 4 आहेत, बघून घ्या आणि घ्या 4 एक धारा. आईला स्वाट्या, आणि कुठून सिगरेट काढली रमायला. अरे काढून ठेवावं लागत्या तर बाबा, स्टॉक असतंय. अरे घे ना बाबा, घे 4 घ्या. मायला चाभरायस राव तू. हा चला झोपतो मी आता. ए गाद्या नीट टाका रे. स्वतः भाऊ आहे आपला ऋग्वेद. तुला माफ केलं बाबा, माफ केलं. सॉरी ऋग्वेद, सॉरी सुशील. पंकज भाऊ माफ केलं तू. सिगरेट जमा प्यायला कुठे.
बाप्पा कुठं पुण्या ना कधी का मग माझ्या फ्लॅटवर 10 वाजता बरोबर या या हो या ए पोरांनो अरे पोरांनो उठा ना गौतम सुशील छोट्या अरे पंकज उठव ना यांना अरे उठा माझ्या घरचे येणार आहेत आज फ्लॅटवर कधी 10 वाजता अबे आता 9 वाजलेत मग तेच तर म्हणतोय छोट्या उठ सुशील उठा रे उठा आवरा पटपट आवरतोय मी बेडरूम आणि बाहेरचं आवरून घेतो बाकीचं तुम्ही फक्त साफसफाई करा मग मी संडास बाथरूम घासून घेतो साफ करायचंय होय करू की पहिले तंबाखूचा इडा खातो म्हणजे कसं जरा फ्रेश वाटतंय घेरे इकडं थोडीशी उठा लवकर उठा हो होतो काय आवरावर मायला दारूच्या बाटल्या तर फेकून दिल्या होत्या सकाळीच मी मायला त्याला वाटलं तरी पाहिजे ना आवरीलय म्हणून चला उठा सगळेच काम करतात मी असं कोणतं काम करू यांना व्यवस्थित काम करायला सांगतो संडास नीट घासून घे हे बघ इथं घाण राहिली साफ करते अरे मायला काहीतरी काम करावं लागेल नाही तर त्याला वाटून काहीच करीना गेलंय अरे सिगरेटचे बॉक्स आहे का सिगरेट काही नाही ना भाऊ मायला ह्याच्यात मायला रेवा रिकामीच ठेवले तर 3 सिगरेट आहेत ना ह्याच्यात एक घेतो काढून वळायला 2 ठेवतो लपून आणि चल पुढं निघ चल पुढं थांबला इथे नीट घेऱ्यावरून तुझेच घरचे येणार आहेत ना मायला रेवा कसले काम करावं लागायले गाचाळ घरचे बी कसे फ्लॅटवर येतात की मायला रेवा लय गाचाळ झालं ना हात अरे कोण आलंय काय त्याची घरची अरे हे तिथं झोपलेलं दिसायलंय अरे मायला काय करावं अरे ती झोपले त्याला उठवा ना मायला रेवा आले लवकर आले ना उघड मायला
आईला परत डिलिव्हरीवाला आलाय. काय हो भया, अहो आमचं नाही हो पार्सल. अहो पेमेंट केलेलं असलं म्हणून काय झालं, आमचं नाहीच की हो पार्सल. नाव काय दाखवितंय? अरे नाव बी आपलेच दाखवायलंय. अरे कोण देतंय हे पार्सल आणून आपल्याला? पैसे पण ऑलरेडी पेड केलेले असतात. अरे किती पार्सल फुकट घ्यावे? कोण देतंय, कोण नेमके हे पार्सल आणून आपल्याला? नाही नाही भया, तुम्ही जा, नाही घ्यायचं पार्सल. सीझन 2 येणार आहे की काय?